नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं माझ्या हा नवीन यूट्यूब चॅनलवरती. तर आजची रेसिपी आहे काळ्या उडीद डाळीची आमटी आणि साठी लागणारे साहित्य आपण पाहूया. तर त्यासाठी लागणारे साहित्य आहे काळ्या उडीद डाळीची काळी उडीद डाळ घेतलेली आहे. त्यानंतर लसूण आणि कोथिंबीर. लसूण आणि कोथिंबीर आपण थोडीशी जास्त घ्यायची आहे, त्याने डाळ अगदी छान अशी चवदार होते. त्यानंतर मी घेतलेल्या आहे 7-8 हिरव्या मिरच्या, कढीपत्ता, जिरी, मीठ आणि हळद आणि तेल घेतलेलं आहे. चला तर मग मी ही जी काळी उडदाची डाळ आहे ती चांगली धुवून ती कुकरला लावून त्याच्या 4-5 शिट्ट्या करून घेते. आणि हो, आपली ही जी डाळ आहे ना ती चांगली मऊ गळेपर्यंत आपण त्याच्या शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत. ती छान गळाली की सुंदर लागते. तोपर्यंत आपण वाटपाची तयारी करूया. तर मी आधी मिक्सरच्या भांड्यामध्ये हिरवी मिरची, लसूण आणि हो, लसूण थोडासा फोडणीसाठी ठेवायचा आहे आणि कोथिंबीर वाटून घेते. आणि हो, मी त्यामध्ये ना थोडंसं खोबरं ॲड केलेलं आहे. तर मी ते खोबरं दाखवायला विसरले. तर आपण त्यामध्ये ना थोडंसं खोबरंही ॲड करतोय. आपलं वाटण तयार झालेलं आहे, पाहू शकताय. तर मी एका साईडला कढई तापत ठेवलेली आहे, त्याच्यात तेल घातलेलं आहे. तर सर्वप्रथम तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये आपण टाकणार आहोत जिरी, जिरे आपली छान तडतडली आहे. त्यामध्ये टाकूया कढीपत्ता आणि लसूण. लसूण थोडासा हलका लाल होईपर्यंत परतायचा आहे. नंतर त्यामध्ये आपण लसूण वगैरे परतल्यानंतर त्यामध्ये आपण टाकूया वाटप, जे आपण हिरवी मिरची, लसूण, थोडंसं खोबरं आणि कोथिंबीरीचं केलेलं वाटप चांगलं परतून घ्यायचं आहे. छान परतलं की मग आपल्या आमटीला कलरही छान येतो. हळद घालून घेऊया त्यात. पाहू शकताय आपलं वाटण परतलेलं आहे. त्यामध्ये टाकूया आपण उकडलेली काळ्या उडदाची डाळ. डाळ चांगली हलवून आपल्याला गरजेनुसार जेवढं पाणी लागतंय तेवढं पाणी टाकून घ्यायचं आहे. पाहू शकताय आपल्या डाळीला छान अशी उकळी आलेली आहे आणि आपल्या डाळीचा रंगही सुरेख असा दिसतो आहे. आणि हो, ही डाळ जर तुम्ही थंडीमध्ये करताय तर थंडीमध्ये थोडीशी कमी तिखट केली आणि नुसती प्यायली तरीही छान लागते, किंवा आपल्या बाजरीच्या भाकरीसोबत किंवा भातासोबतही ही आमटी खूप सुंदर लागते. पाहू शकता आपल्या आमटीला छान उकळी आलेली आहे. चला तर मग तयार आहे आपली काळ्या उडदाच्या डाळीची मस्त हिरवीगार आमटी. माझी रेसिपी जर आवडली असेल तर चॅनेलला नक्की लाईक करा, शेअर करा आणि हो, आठवणीने सबस्क्राईब करा. थँक यू फॉर वॉचिंग.